भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहराच्या मुख्य कार्यालयामध्ये आपण आलेलो आहोत आणि बाहेर आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणावरती उमेदवारांच्या मुलाखतीसाठी खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी झालेली आहे। या मुलाखतीमध्ये मोठा रोल निभावत आहेत सभागृह नेते श्रीनाथ भीमाले, माजी मंत्री दिलीप भाऊ कांबळे, त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय हालाकीच्या काळामध्ये संघर्ष करून भारतीय जनता पक्ष उभारला आहे। आज एक दोन नाही, तब्बल 2,500 लोक इच्छुक आहेत। काय कसं बघताय हा प्रवास? उलट याचा अर्थ भारतीय जनता पार्टी तळागाळामध्ये पोहोचली आहे। कार्यकर्ते 2,500 लोक मला वाटतं इंटरव्ह्यू देतात, हे एक अभिमानास्पद आहे। आणि आम्ही ठरवलं की प्रत्येक कार्यकर्त्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, प्रत्येकाची वन-टू-वन मुलाखत करायची। पार्टी ठरवलं तिकीट कोणाला मिळेल, पण हा उत्साहाचं वातावरण, आनंदाचं वातावरण आहे। आणि पुणेकरांसाठी सुद्धा आमचा कार्यकर्ता घर टू घर जातोय, नागरिकांना भेटतोय आणि मला वाटतं या इंटरव्ह्यूद्वारे मेसेज आहे की भारतीय जनता पार्टी तळागाळात पोहोचली। काय कशा पद्धतीनं इंटरव्ह्यू सुरू आहेत? सकाळपासून तुम्ही किती जणांचे मुलाखती घेतल्या? काय नवीन कल्पना मांडतात नवीन उमेदवार? येणारा उमेदवार तळमळीने सांगत असतो की मी 20 वर्ष काम करतो, मी ही योजना राबवली, राज्याची केंद्राची योजना राबवलेली आहे आणि मला संधी मिळली पाहिजे। आणि आम्ही ऐकून घेऊन त्याप्रमाणे प्रत्येक प्रभागामध्ये किती आहेत, 30 आहेत, 40 आहेत, प्रत्येकाचं वन-टू-वन मुलाखत घेतो, त्यांचं नाव घेतो, त्यांचा अहवाल घेतो। जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्णपणे करतो। मला वाटतं खूपच उत्साहपूर्वक सकाळपासून प्रत्येक येणारा कार्यकर्ता त्याच्या आनंदाने मी काय केलं सांगतोय आणि आम्ही तेवढ्याप्रमाणे माहिती घेऊन त्याप्रमाणे जी मुलाखत घेतोय। तुमचा प्रभागच नाही तर इतर जे सर्वच प्रभाग असतील मोठ्या प्रमाणावरती इच्छुक आहेत। आता अध्यक्षांनी सांगितलं त्यांच्या प्रभागातून 90 अर्ज आले, तुमच्या प्रभागाची काय स्थिती आहे? मला वाटतं की सर्व ठिकाणी शहरामध्ये 2,500 फॉर्म आले, म्हणजेच 40 प्रभागामध्ये 50-50 जरी धरले तरी मला वाटतं आनंदच आहे। कार्यकर्त्याला वाटतं की आता मी लढलं पाहिजे। 9 वर्षांनी महानगरपालिकेची निवडणूक होती, लोकसभा विधानसभा, आणि प्रत्येकाला वाटतं की मला नगरसेवक व्हायचे, मला निवडून यायचे। त्यामुळे काहीच नाही, जास्तीत जास्त कार्यकर्ते यायला पाहिजेत आणि वातावरण व्हायला पाहिजे। शेवटी पार्टी ठरवलं तिकीट कोणाला द्यायचं, पण असं वातावरण हे छान आहे आणि आम्ही आनंदाने सर्वांना समाविष्ट करून घेऊन त्यांची प्रक्रिया पूर्ण करतोय। मुलाखतीत तुमचा फोकस बेसिकली कशावर आहे? तुम्हाला काय त्यांच्याकडनं अपेक्षा? मुलाखतीमध्ये प्रत्येकाचे A, B, C, D कॅटेगरी आहे, कोण कुठल्या कॅटेगरीमध्ये आहेत त्याची पहिली माहिती घेतो, त्यांनी केलेल्या कामाचा अहवाल बघतो आणि त्याला टिक करतो। आणि मला वाटतं की ते सर्व एकत्रित आम्ही परत आमच्या कोर कमिटीसमोर ठेवणार आणि कोर कमिटीमध्ये त्याचा निर्णय होईल आणि मग ती मला वाटतं राज्याकडे जाईल, राज्य त्याचा निर्णय फायनल करेल। उपनगरांमधून काय परिस्थिती आहे? उपनगरात सुद्धा खूप प्रचंड चांगला उत्साह आहे। आता कळलंच, आज तर पहिला दिवस आहे, 3 दिवस या मुलाखती चालणार आहे आणि या मुलाखतीमध्ये तिथं सुद्धा 70-70, 80-80 लोक इच्छुक आहेत। त्यामुळे आनंद, उत्साह, कार्यकर्ते जोश असं वातावरण आहे। दिलीप भाऊंशी आपण संवाद साधूयात। दिलीप भाऊ, जसं मी सुरुवातीला सांगितलं, अतिशय संघर्ष करून भारतीय जनता पक्षानं पुणे शहरामध्ये पक्ष वाढवला आहे कार्यकर्त्यांनी। आजचा हा जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो, 2,500 म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहरातल्या इतिहासामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात कधीही प्रतिसाद मिळालेला नव्हता। हा अभूतपूर्व प्रतिसाद संघर्षाच्या काळापासून आजपर्यंतचा कसा प्रवास आहे? जुन्या आणि असंख्य कार्यकर्त्यांनी हा भारतीय जनता पार्टी पुणे शहरात वाढवण्यासाठी प्रचंड मेहनत केली। हजारो कार्यकर्त्यांनी काम करत आज 2025 साली या महानगरपालिकेच्या निवडणुकीला ज्या 2,500 कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे, याचा अर्थ असा आहे की पार्टी आता तळागाळात पोचलेली आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की मी पक्षाकडे उमेदवारी मागावी, पक्ष निर्णय करेल, निवडणूक लढण्याची इच्छा आहे। आणि एकूणच भारतीय जनता पार्टीचा जो विस्तार झालेला आहे हा संघर्षातूनच झालेला आहे। आणि आज प्रत्येक कार्यकर्ता हा आपापल्या भागामध्ये, आपापल्या प्रभागामध्ये निवडणूक लढण्यासाठी नाही तर सातत्याने काम करतो आहे आणि सातत्याने काम करतो आहे म्हणून त्याला आज वाटतं की मी उभं राहावं, निवडणुकीसाठी पक्षाकडे उमेदवारी मागावी। आणि ह्याचा खूप चांगला आनंद आहे की एक काळ असा होता की आमच्याकडे उमेदवारी कोणाला म्हणजे उमेदवार मिळत नसेत, आज एका प्रभागामध्ये 100 कार्यकर्ते इच्छा व्यक्त करतात। याचाच अर्थ असा आहे की पार्टी खूप विस्तार पार्टीचा झालेला आहे, तळागाळापर्यंत गेलेले आहे। एकही पुणे शहरातली वस्ती नाही, एकही असा प्रभाग नाही की ज्या ठिकाणी असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली नाही। तुम्ही आता उमेदवारांशी बोलताय, काय जाणवतंय? जे नवीन आहेत किंवा काही जे इतर पक्षातनं भाजपमध्ये येऊन काही वर्षांपासून काम करतायत त्यांच्याशी तुम्ही कम्युनिकेशन करताय, तुमच्या मुलाखतीमध्ये तुमचा त्या उमेदवाराशी कुठल्या मुद्द्यांवरती तुम्ही चर्चा? आम्ही साधारणतः बघा, हा निवडणुकीच्या संदर्भातला हा मुलाखतीचा विषय आहे।
आम्ही त्या व तुझ्या प्रभागातले किती मतदारसंख्या आहे, कसे आहे, तुझ्यासमोर कोण उमेदवार येऊ शकतो, तुझं संभाव्य तयारी काय आहे, तू कसं लढणार आहेस, तू किती तयारी केली, आत्तापर्यंत काय केलेलं आहे, लोकांशी कसा संपर्क आहे, एवढं आम्ही विचारतो. आणि आम्हाला आनंद असा आहे की लोक जे येणारे मुलाखतीसाठी येणारे प्रत्येक कार्यकर्ता हा खूप उत्साहामध्ये बोलतो आहे. आणि प्रत्येकाने आम्हाला आता बोलताना सांगितलं की मी पक्षाकडे इच्छा व्यक्त केली, निर्णय पक्षाने करावा, जो कोणी उमेदवार असेल त्याच्या पाठीशी मी राहीन. म्हणजे प्रत्येक इच्छुक उमेदवाराचं एक वाक्य कॉमन आलं की मी मागितली, मला पाहिजे, समजा नाही दिली, पक्षाने निर्णय केला, ज्याला कोणाला उमेदवारी दिली त्याचा आम्ही पक्ष म्हणून काम करू, असं एक चांगला सकारात्मक संदेशसुद्धा उमेदवारांकडून येतो आम्हाला. आता महिला मी बघतोय मोठ्या प्रमाणावरती आहेत, तरुण बघतोय, बाकी पुरुष कॅन्डिडेट तर जे अनुभवी आहेत त्यांच्याबद्दल तर आपण बोलतोच आहे, पण महिलांचा खूप मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पक्षाकडे ओढा आहे, तरुणांचा मोठ्या प्रमाणावर ओढा आहे. ह्याला काय कारण आहे? आत्ता त्या ताईने एक वाक्य उच्चारलं की जेव्हा आमच्या इथे घटना घडली त्याच्यानंतर या संदर्भातल्या मदतीसाठी मी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना भेटल्यानंतर त्या ठिकाणला मला मिळालेली वागणूक म्हणून मी तो पक्ष सोडला, त्या पक्षाच्याकडे कधी गेले नाही आणि मी गेली 10 वर्ष भारतीय जनता पार्टीत काम करते. हा फरक आहे. भारतीय जनता पार्टीतल्या कार्यकर्त्याचा, नेत्याचा जनतेप्रती असणारा जो विश्वास आहे, वागण्याची जी पद्धत आहे, कार्यकर्त्याला जी चांगली वागणूक दिली जाते, आणि महिला भगिनी तर मोठ्या संख्येने पक्षामध्ये आहेत, ते बेधडकपणे आज काम करतात. आम्ही सर्व कार्यकर्त्यांना एक समानतेची वागणूक देत असल्यामुळं महिला भगिनींना देखील खात्री आणि विश्वास आहे की नाही, या पार्टीमध्ये मी काम केलं तर भविष्यात चांगलं होईल आणि मला इथं सुरक्षितता वाटते म्हणून पक्षात काम करतात. सर, युवा मोर्चाच्या सदस्यांना, कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे का? जो कार्यकर्ता पक्षाचं काम करतोय त्या प्रत्येकाला या ठिकाणी या ठिकाणी उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. आणि इंटरव्ह्यूमधून आणि कोर टीममधून पुन्हा पक्षाचे वरिष्ठ सर्वे करणार आहेत, त्याचे जे नाव येईल त्या कार्यकर्त्याला आम्ही, शेवटी बघा निवडणूक आहे, पक्षाच्या वतीने आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो की निवडून येण्याच्या जवळचा जो कार्यकर्ता आहे त्याला संधी आम्ही देऊ. बरं, आता हे मुलाखती झाल्यानंतर पुढचा प्रोग्राम एकंदरीत कसा असणार आहे? आम्ही कोर टीममध्ये या सर्व नावांची चर्चा करू आणि त्याच्यानंतर ती सगळी यादी जी आहे ती प्रदेशाला पाठवू. प्रदेश स्तरावरून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अध्यक्ष आमचे रवींद्र चव्हाण, किंवा एकूणच सर्व जी कोर टीम आहे, किंवा पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ आहेत, आमचे चंद्रकांत दादा पाटील आहे, आम्ही सगळे विचारविनिमय करून जास्तीत जास्त निवडून येण्याच्या जवळ जो कार्यकर्ता असेल अशा कार्यकर्त्याला संधी, शेवटी निवडणूक आहे. बरोबर, निवडणूक आहे म्हणजे निवडून येण्याचा विचार पक्ष करतो. बरोबर. तर आपण दोन्ही नेत्यांशी संवाद साधला. ॲक्च्युली त्यांचं काम खरंच खूप कठीण आहे, कारण 2500 जण इच्छुक आहेत आणि संधी फक्त 165 जणांना मिळेल. पाहूयात पुढं काय होतं.